स्तोत्रसंहिता याचा 27 अध्याय 1 वचन. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कसे आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांना, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे की परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की प्रभू परमेश्वर जो आहे तो माझा प्रकाश व माझे तारण आहे. यस, आमेन आमेन. प्रकाश म्हणजे काय की आपल्या ह्या मनुष्य जीवनामध्ये किंवा ह्या आपल्या जगिक जीवनामध्ये जगत असताना तो आपल्याला दिव्याचा प्रकाश या लाईटच्या प्रकाशाप्रमाणे तो आपल्याला काय करतो, उजेडामध्ये ठेवतो. कारण आपण परमेश्वराच्या भयभक्तीमध्ये राहत असताना आपल्याला तो चुकीच्या मार्गावरती जाऊ देत नाही. आपल्या पावलांना तो प्रकाश असा होतो आणि आपल्याला तो योग्य मार्ग आपल्याला दाखवतो माझ्या बहीण भावांनो. आणि माझे तारण, होय, कारण येशू ख्रिस्तच हा आपला तारणहार उद्धार करता आहे. आणि येशू ख्रिस्ताशिवाय आपल्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये किंवा अनंत काळाच्या जीवनामध्ये प्रवेश करता येणारच नाही. म्हणूनच आपण परमेश्वराला काय माझा तारण आणि माझा प्रकाश असे म्हणतोय. कारण मी कोणाची भीती बाळगू. जर माझा जीवन जगत असतानाचा प्रकाश आणि माझा जगिक जीवन संपल्यानंतरचा तारणहार जर माझ्यासोबत असेल तर मला कोणाचीही भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. कारण माझ्या जीवाचा दुर्ग परमेश्वर आहे. होय, माझा जो जीव आहे, माझा जो आत्मा आहे, त्याचा दुर्ग, त्याचा गड, त्याचा किल्ला, त्याचा अधिकारी माझा परमेश्वर आहे. जिवंत असा माझा परमेश्वर आहे. तर मला कोणाचेही भय धरण्याची गरज नाही. मी कशालाच भिणार नाही. कारण माझा उद्धारकर्ता येशू माझ्या सोबत आहे. तो सर्व संकटातनं, तो सर्व अडचणीतनं मला बाहेर काढतो. मग ते प्रसंग कसेही असू द्या माझ्या बहीण भावांनो, येशू मसीहा जर आपल्यासोबत असेल तर आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. कारण त्याच्या भयभक्तीमध्ये आपण, वचनामध्ये जर आपण वाढत गेलो तर आपल्याला ते चुकीच्या मार्गावर कधीही जाऊ देत नाही. आणि परमेश्वर आपल्या जीवाचे सुद्धा रक्षण करतो. कारण तो आपल्याला इतकं प्रेम करतो माझ्या बहीण भावांनो की त्यांनी आपल्यासाठी इतकं मोठं बलिदान दिलेलं आहे. म्हणून आपण परमेश्वराच्या त्या बलिदानाला जाणूया आणि आपण आपल्या मनामध्ये कसल्याही प्रकारची भीती बाळगायची गरज नाही. कारण आपण मनुष्य आपलं काहीच करणार नाही, करू शकत नाही. कारण फक्त आपला नाश किंवा विनाश किंवा आपलं आनंद भलं हे करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त आपल्या उद्धारकर्त्या परमेश्वराला आहे. आणि तो आपला सोबत आहे. कारण परमेश्वराची अशी, पित्याची अशी इच्छा आहे की या पृथ्वीवरती कोणाचाही नाश होऊ नये. म्हणूनच तो आपल्याला सर्वांना काय सार्वकालिक जीवनासाठी तयार करत आहे माझ्या बहीण भावांनो. मग जेव्हा आपल्याला आपल्या जीवनाचा प्रकाश आणि आपलं तारण, आपल्या जीवाचा रक्षण करता आपल्यासोबत असेल तर आपल्याला कसल्याही अरिष्टाला भिण्याची गरज नाही. परिस्थिती कशीही असू द्या, कारण तिथे आपण डगमगू न जाता आपल्या उंच परमेश्वराला केलं पाहिजे. आपण आपल्या महान अशा देवाला तिथे आपण उंचावलं पाहिजे माझ्या बहीण भावांनो. या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, 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 धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, आम्ही येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या राजा. होय परमेश्वरा, ह्या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण कित्येक लोक आहेत माझ्या बाप्पा, आजचा हा दिवस ही वेळ नाही पाहू शकले माझ्या राजा. पण तुझा एवढा अनुग्रह, तुझी एवढी कृपा आमच्यावरती आहे माझ्या देवा की तू आम्हाला या जिवंतच्या भूमीमध्ये सुरक्षित ठेवलं आहेस. म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. होय परमेश्वरा, ह्या अद्भुत वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. माझा प्रकाश आणि माझं तारण, माझ्या जीवाचा दुर्ग, माझा रक्षण करता, माझा उद्धार करता जर माझ्यासोबत असेल तर मला कसलीही भीती बाळगण्याची गरज नाही. मनुष्य माझं काहीही करू शकत नाही. माझी परिस्थिती कशीही असू दे देवा, तू माझ्यासोबत आहेस तर मला चिंता करण्याची गरज नाही. होय माझ्या राजा, तू महान असा परमेश्वर आहेस. कारण प्रत्येक एक अडचणीतनं तूच आम्हाला बाहेर काढणारा आहेस. प्रत्येक एक संकट हे त्यातनं तूच आम्हाला बाहेर काढतोस. त्यामुळे आम्ही कसल्याही मनुष्याला, कसल्याही येणाऱ्या परिस्थितीला अजिबात घाबरणार नाही माझ्या देवा. कारण तो आमच्या जीवनाचा प्रकाश, आमचा तारणहार आमच्या सोबत आहेस माझ्या देवा. म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. विशेष करून मागते बाप्पा,
जे कोणी माझ्या यूट्यूबच्या परिवारामध्ये आजारी आहेत माझ्या परमेश्वरा, त्या प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्यांना आरोग्य दे, त्यांना चंगाई दे माझ्या राजा. त्यांचे बंधन तू मुक्त कर माझ्या राजा. त्यांच्या जीवनातील जे काही उणेघटे आहे माझ्या देवा, तू भरून काढ माझ्या राजा. कारण तू अंथरुण बदलणारा देव आहेस. तू आंधळ्यांना डोळे देणारा महान असा परमेश्वर आहेस माझ्या राजा. तू लंगड्यांना पाय दिलेस माझ्या देवा. अशक्य मनुष्याला गोष्टी आहेत, पण तुला सर्व काही शक्य आहे माझ्या परमेश्वरा. होय देवा, तू प्रत्येक एकाला तू स्पर्श करत आहेस, त्यांच्या अंतरुण बदलत आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते माझ्या राजा. तसंच मी विशेष करून मागते बापा, जे कोणी मोबाईलचे व्यसनाधीन गेले आहेत, दारूच्या व्यसनाधीन गेले आहेत किंवा इतरही ते व्यसनग्रस्त आहेत माझ्या राजा, त्या प्रत्येक एकाला स्पर्श कर माझ्या देवा. शैतान हे त्यांच्या चाली खेळून त्यांना गुरफटून ठेवत आहे माझ्या देवा. त्या प्रत्येक एकाला तू मुक्त कर माझ्या राजा. तुझ्या राज्यामध्ये त्यांना वाढण्याची तू संधी दे माझ्या परमेश्वरा. त्यांचा उपयोग तू करून घे माझ्या राजा. होय देवा, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, विशेष करून मागते बाप्पा, जे कोणी कर्जबाजारी आहे, जे कोणी डिप्रेशनमध्ये आहे, ज्यांना नोकऱ्या नाही आहेत माझ्या राजा, त्या प्रत्येक एकाशा माझ्या बहीण भावांना तू स्पर्श कर माझ्या राजा. त्यांना नोकऱ्या मिळण्यासाठीचे मार्ग मोकळे कर माझ्या देवा. त्यांचे कर्जाचे तू मार्ग मोकळे कर माझ्या परमेश्वरा. त्यांचे डिप्रेशन तू दूर कर माझ्या देवा. त्यांना आरोग्यमय जीवन दे माझ्या परमेश्वरा. आणि तुझे सत्य वचन त्यांना समजण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या देवा. त्यांच्या हर एक जीवनातील अडचणी तू काढून टाक माझ्या राजा. आणि हे वचन माझं अधिक आणि अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तू सहायता आणि मदत करत आहेस, म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. होय देवा, प्रत्येकाजवळ हे तुझं वचन गेलं पाहिजे माझ्या देवा. जसं मी आशीर्वादित झाले तसं इतरही माझे बहीण भाऊ आशीर्वादित होणार माझा विश्वास आहे माझ्या देवा. होय परमेश्वरा, या सर्व विनंत्या मी तुझ्या चरणी ठेवून ही छोटीशी प्रार्थना धन्यता आणणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्ट. प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू सो मच.